16 एप्रिल घटना दुरुस्ती बिल संसदेत आलं. जी गॅरंटी ॲक्च्युली या बिलात पण नाहीये ती गॅरंटी देशाला संसदेमध्ये उभं राहून देणारे हसतमुख पंतप्रधान. 18 एप्रिल सरकारी टेलिव्हिजनवरून विरोधकांवर टीका करत प्रचार करणारे पंतप्रधान. 19 एप्रिल पश्चिम बंगालच्या झारग्राममध्ये झलमुरी खाणारे पंतप्रधान. ते 20 एप्रिल तामिळनाडूत प्रचार करण्यासाठी मुद्दामून मेकअपनं डार्क स्किन टोन केलाय अशी विरोधकांची टीका झालेले पंतप्रधान. आता या सगळ्या फोटोजवरनं व्हिज्युअल्सवरनं साधारण पार्श्वभूमी कळलीच असेल कुठली आहे. अर्थात निवडणुकांची 4 राज्य आणि 1 केंद्रशासित प्रदेश यांच्या निवडणुका याच महिन्यात तर होत आहेत. त्यातल्या 2 राज्यांची मतदान झालंय आणि 2 महत्त्वाच्या राज्यांचं मतदान गुरुवारी आहे. आसाम, केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल ही 4 राज्य आणि पुदुच्चेरी हे केंद्रशासित प्रदेश. इथे सुरू असलेला निवडणुकीचा सीझन आणि त्याचे संपूर्ण निकाल जेव्हा येतील ते देशाच्या राजकारणाला नवी दिशा देणारे असतील असं राजकीय विश्लेषक म्हणतात. यातला सगळ्यात महत्त्वाचा टप्पा म्हणजे पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू. इथे 23 एप्रिलला गुरुवारी मतदान होणार आहे. गंमत अशी आहे की या दोन्ही राज्यांमध्ये भाजपची पूर्ण अशी घट्ट एकहाती पकड नाहीये. ही भाजपची दुखरी नसे आणि त्यामुळे इथे आजच्या क्षणी सुरू असलेली प्रत्येक रॅली, प्रत्येक भाषण, प्रत्येक सोशल मीडिया पोस्ट हे सगळंच हाय व्होल्टेज आहे. पटकन मी तुम्हाला 2021चा निकाल सांगते. तो निकाल असा होता की पश्चिम बंगालमध्ये ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस म्हणजे TMCनं 294 पैकी 213 जागा जिंकल्या होत्या आणि सगळ्यात मोठा पक्ष ठरला होता. भाजपची 77 जागा जिंकत दुसऱ्या क्रमांकाचा एक मोठा विरोधी पक्ष म्हणून त्यांनी तिथे स्वतःची जागा मजबूत केली होती. तामिळनाडूमध्ये 2021 मध्ये द्रविड मुन्नेत्र कळघम म्हणजे DMKनं 133 जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवलं आणि 10 वर्षांनंतर सत्ता बदल घडवला. आणि त्यावेळेला AIADMK म्हणजे जी NDA आघाडी होती भाजपबरोबर त्यांनी 66 जागा जिंकल्या होत्या. पण आता 2026 मध्ये मात्र पूर्ण परिस्थिती वेगळी आहे. यासाठी कारण 2026 मध्ये ही लढाई फक्त राज्यांची राहिलेली नाहीये. ही 2026ची निवडणूक ही नॅरेटिव्हची लढाई आहे आणि यातून कुठेतरी 2029चं राजकारण कसं दिसेल याची बीजं पेरली जात आहेत असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे. कसं ते साधारण 3 मुद्द्यातनं मी तुम्हाला सांगते की हे नॅरेटिव्ह सेट कसं होतंय. आता ते फक्त राज्यापुरतं होतंय का खरंच देशपातळीवर होतंय हे तुम्ही ठरवा. पहिलं म्हणजे महिला आणि राजकारण. म्हणजे बघा ना की आज राजकारणात महिलांविषयी बोलणं हा एक खूप मोठा नॅरेटिव्ह बनत चाललाय आणि तो दिवसेंदिवस आता वाढत जाणार आहे. 2024 केंद्रीय निवडणुका, महाराष्ट्र राज्यातल्या निवडणुका, त्याच वर्षी मंगळसूत्र चोरतील असा एक डिव्हिजनल नॅरेटिव्ह चर्चेत आला आणि दुसरीकडे महाराष्ट्रात लाडक्या बहिणींना आहेर देण्याची राजकीय स्पर्धाही दिसली. म्हणजे मला हे म्हणायचं आहे की मुद्दा स्पष्ट आहे ना, राजकारणात महिलांची गरज किती आहे यापेक्षाही राजकारण करण्यासाठी महिलांची गरज किती आहे हे जास्त आता महत्त्वाचं ठरतंय. कसं ते आता तुम्हाला एक्सप्लेन करते. पश्चिम बंगालचं उदाहरण घ्या. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी असणं, त्यांचा निव्वळ एक एक्झिस्टन्स असणं हेच तिकडे इलेक्शन महिला केंद्रित ठेवण्यासाठी पुरेसं आहे. त्यांना स्वतंत्रपणे महिला नॅरेटिव्ह सेट करायला लागत नाही कारण त्यांची दीदी ही ओळख आधीच लोकांच्या भावनिक जोडीत बसलेली असते आणि त्यामुळे या ओळखीवर कशा पद्धतीने ताशेरे ओढले जातात हे तुम्ही पाहतायत. ए दीदी, आँख खोल कान खोल कर सुन लो. राज्यातली सत्ता हातात असताना ममता बॅनर्जी यांचा थेट सामना ED, CBI यासारख्या सेंट्रल ऑथॉरिटीशी होतो. त्यामुळे निवडणुकीचा संपूर्ण सूरच महिला नेतृत्वाभोवती फिरतो. ममता के गुंडों को भी कहना चाहता हूं. शिवाय राजकारणाचा खुट्टा घराघरात बळकट केलाय महिलांच्या हातात डायरेक्ट पैसे देऊन आणि त्यात सगळेच राजकीय पक्ष आहेत. म्हणजे TMCची पण लक्ष्मीधर भांडार स्कीम आहेच आहे जी महिलांना थेट पैसे देते किंवा भाजपच्या मॅनिफेस्टोमध्ये पण आता गॅरंटी मिळालेलीच आहे. टॉकिंग अबाउट भाजपची गॅरंटी, एप्रिलमध्ये केंद्र सरकारनं पार्लमेंटमध्ये जे काय केलं ते सगळं बंगालमध्ये भाजप महिला सेंट्रिक राजकारणात आपली जागा निर्माण करण्यासाठी करतंय असं राजकीय एक्सपर्ट्स म्हणतात. म्हणजे क्रोनॉलॉजी बघितली तर बघा, महिला आरक्षण 2023 मध्ये मंजूर झालेलं होतं पण ते लगेच लागू झालं नाही. त्यासाठी 2 अटी ठेवल्या गेल्या, डिलिमिटेशन आणि सेन्ससच्या. या अटी पूर्ण झाल्यावर आरक्षण लागू होईल अशी गॅरंटी तेव्हा मिळाली. चुनाव के बाद तुरंत ही जनगणना और डिलिमिटेशन दोनों होंगे और बहुत जल्द ये दिन आएगा कि सदन में 1/3 माताएं यहाँ बैठकर देश के भाग्य को तय करती होंगी. पण त्यानंतर पुढची 3 वर्ष सेन्सस झालाच नाही आणि निवडणुकीच्या महत्त्वाच्या वर्षात जेव्हा 1 आठवड्यांवर आता तामिळनाडू आणि पश्चिम बंगालच्या निवडणुकांचे मतदान आहे, बरोबर त्याच्या 1 आठवडा आधी अचानक चर्चा डिलिमिटेशनवर फोकस झाली. 543 जागांवर डायरेक्ट आरक्षण देण्याच्या ऐवजी प्रोसेस ताणली गेली. केंद्र सरकारचा आग्रह काय होता? सेन्सस जुनाच वापरणार पण डिलिमिटेशन जुन्या सेन्ससवर करून आत्ताच करणार.
हे पास होणार नाही संसदेत बिल हे माहिती होतं, तरी ऐन निवडणुकीत एक आठवडा आधी पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूच्या मतदानाच्या एक आठवडा आधी विशेष अधिवेशन झालं. ॲक्च्युली जे बिल विरोधात गेलंय, ज्या बिलाला सपोर्ट मिळाला नाहीये, ते आहे डिलिमिटेशनचं बिल. पण विरोधक महिलांविरोधात आहेत असा प्रचार सुरू झाला, आक्रोश सुरू झाला. म्हणजे प्रत्यक्षात जी भीती नाहीच आहे ती क्रिएट करून मग तिचा प्रचार मोठ्या प्रमाणात केला गेला किंवा केला जातोय. 2021ला जनगणना होणार होती. एक जनगणना ताणली आणि पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूच्या राजकीय चर्चेचा सेंटर पॉइंट, केंद्रबिंदू बदलला. संविधानात घटना दुरुस्ती करून डिलिमिटेशन क्लॉज काढून टाकून महिला आरक्षण देता आलं असतं, पण डिलिमिटेशन, वुमन रिझर्वेशन असा सगळा बुके एकत्र केला. त्याच्यामुळे काय झालं, चर्चा संपूर्ण देशातच झाली, सगळ्याच राज्यात झाली, बंगालमध्ये तामिळनाडूमध्ये पण झाली. पण खास करून बंगालमध्ये महिलांवर आणि तामिळनाडूत उत्तर दक्षिण विभागणीवर राजकीय ताप आणखीन वाढला. आता बघा, टीएमसीच्या खासदार महुआ मोइत्रा यांनंतर काय म्हणतात, त्यांनी एक्सवर पोस्ट टाकली. ते म्हणल्या की त्यांच्या पक्षाचं म्हणजे टीएमसीच्या 55 महिला उमेदवार यावेळेस वेस्ट बेंगॉलमध्ये, तर भाजपनं 32 दिल्यात. म्हणजे जवळपास दुप्पट महिला उमेदवार टीएमसीकडे. सो मतदानाच्या बरोबर एक आठवडा आधी महिला सेंट्रिक नॅरेटिव्ह या राज्यांमध्ये सेट करणं हा एक भाग झाला. आणि फक्त तो राज्यापुरता आता राहिलाय का हे तुम्हीच ठरवा. दुसरा मुद्दा आहे लीडर्स ऑप्टिक्स आणि महिला. म्हणजे मला हे म्हणायचं आहे की राजकारणामध्ये इमेज म्हणजे सगळं काही आहे. महिलांना योजना, आरक्षण, निधी देणं हे सगळं एका बाजूला आहे, पण नेता कसा दिसतो, ॲक्च्युली तो कसा त्याचा प्रेझेन्स असतो, त्या नेत्याची पर्सनॅलिटी कशी परसिव्ह करतात लोक. आता ममता बॅनर्जी यांचं दीदी हे जे ब्रँडिंग आहे हे डायरेक्ट एक भावनिक कनेक्शन तयार करतं ना मतदारांबरोबर. त्या काय म्हणतात की ज्या 294 जागा आहेत त्यात मला एकटीलाच तुम्ही उमेदवार समजा, म्हणजे प्रत्येक मतदारानं थेट आपली मोठी बहीण मानावं आणि सगळीकडे मलाच मत द्यावं. त्यामुळे बंगालमध्ये दीदी वर्सेस दिल्ली असा एक डायरेक्ट भावनिक कॅम्पेन तयार होतो. बंगालमध्ये दीदीची दबंगगिरी आणि तामिळनाडूमध्ये स्क्रीनवरच्या दबंग ॲक्टरची डिसेन्सी हे 2 अट्रॅक्शन पॉइंट्स, आकर्षण बिंदू ठरतात. विजय यांचा जो TVK पक्ष आहे तो राजकारणात आता तामिळनाडूमध्ये मोठी चर्चा निर्माण करतोय. त्यांचा महिला फॅन बेस काही कमी नाहीये. अभिनेता ते नेता असा प्रवास, क्लीन इमेज, भ्रष्टाचारापासून दूर अशी ओळख, त्यामुळे तरुण आणि महिला खास करून मतदार मोठ्या प्रमाणात अट्रॅक्ट होत आहेत. आणि TVKच्याही जाहीरनाम्यात महिलांना सांगितलं की दर महिन्याला आम्ही तुम्हाला एक एक्स अमाऊंट देणार आहोत. म्हणजे हिरोकडनं लाडक्या फॅन्सला गॅरंटी मिळाली. त्यामुळे विजय फॅक्टर तामिळनाडूमध्ये स्पॉइलर ठरणार की किलर ठरणार हे पाहणं पण महत्त्वाचं आहे. तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे आयडेंटिटी वॉरचा. ही निवडणूक ना फक्त विकासाची नाही आहे, तर ओळखीची लढाई आहे, आयडेंटिटीची लढाई आहे. तामिळनाडूमध्ये राजकारण द्रविडियन आयडेंटिटी भोवती फिरतं. द्रविड मुन्नेत्र कळघम आणि त्यांच्या विचारधारेत तामिळ भाषा, सामाजिक न्याय म्हणजे सोशल जस्टिस आणि उत्तर भारताच्या राजकीय प्रभाव जो काही आहे त्याला विरोध, ही मुख्य भूमिका नेहमीच राहिली आहे. दुसरीकडे भाजप हिंदू ओळख मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे, मुरुगनसारख्या धार्मिक प्रतीकांचा वापर करत आहे. द्रविड मुन्नेत्र कळघम DMKच्या नेत्यांनी असाही आरोप केला आहे तामिळनाडूत की केंद्र सरकार तामिळनाडूचं नाव बदलून दक्षिण प्रदेश करण्याचा विचार करत आहे. यामुळे राज्याची भाषा आणि संस्कृती कमकुवत होईल अशी भीती तिकडे व्यक्त केली जाते. पश्चिम बंगालमध्ये पण हेच साधारण सिमिलर आयडेंटिटी पॉलिटिक्स वेगळ्या रूपात दिसतंय. भाजपाला बंगाल बाहेरचं ठरवणं म्हणजे भाजप आउटसायडर आहे, हे TMCचं नॅरेटिव्ह 2021 मध्येही होतं आणि आत्ताही आहे. TMC बंगालला बाहेरच्या व्यक्तींपासून वाचवते ही ममतांची ओळख कायम ठेवली गेली आहे. तुम्हाला सांगते, बंगालमध्ये ना सामाजिक आणि धार्मिक म्हणजे सोशली आणि रिलिजन डेमोग्राफी जी आहे ती खूप गुंतागुंतीची, कॉम्प्लेक्स आहे. अशा वेळेला ममतांची अस्मितेची भाषा बऱ्याच बेंगॉलीसाठी एक कॉमन पॉलिटिकल थ्रेड सारखं काम करते. आणि म्हणून 2021 मध्ये ममतांनी बंगालला स्वतःची मुलगीच हवी असा जो नारा दिला होता तो त्यांच्या विजयाचा कुठेतरी एक वन ऑफ द फॅक्टर्स होता. आता तुम्हाला एक गंमत सांगते, बंगालचे जे अस्मितेचं राजकारण आहे त्यातनं मासे पण सुटलेले नाहीत. भाजप सत्तेत आली तर मासे, मांस आणि अंडी खाण्यावर बंदी येऊ शकते असा आरोप पुरुलियातल्या सभेत ममतांनी केला. आणि हे नॅरेटिव्ह न्यूट्रलाइज करायला मोदींनी बंगालमध्ये बिहार आणि ओडिशासारखं ब्ल्यू रिव्होल्युशन प्रॉमिस केलं. बंगाली खाद्य संस्कृतीमध्ये भाजप कसं मिसळून गेलंय हे दाखवण्यासाठी भाजपच्या उमेदवारांनी अक्षरशः हातात मासे घेऊन प्रचार केलाय. बंगालचं हे अनोखं फिश पॉलिटिक्स हे या निवडणुकीत प्रचंड चर्चेचा विषय ठरलं. म्हणजे लक्षात येत आहे का की ममतांच्या या बंगाली अस्मिता नॅरेटिव्ह समोर भाजपचं हिंदू बंगाली नॅरेटिव्ह आज उभं आहे. भाजपने त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये जर निवडून आलो तर युनिफॉर्म सिव्हिल कोड बंगालमध्ये आम्ही आणू असंही म्हटलंय. आता UCC बद्दलची एक वेगळी
खूप डिटेल सिरीज मी आपल्या चॅनलवर ऑलरेडी केलेली आहे, ती प्लेलिस्टमध्ये तुम्हाला मिळेल, ती नक्की बघा. आणि आजच्या घडीला असंही म्हटलं जातं की भाजपच्या बंगालमधल्या आयडिओलॉजिकल प्रोजेक्टचा सक्सेस किंवा फेल्युअर म्हणजे यश किंवा अपयश हे SIRच्या रूपानं दिसणार आहे. म्हणजे इलेक्शन कमिशनच्या म्हणण्यानुसार हा एक एक्सरसाइज रेग्युलर डुप्लिकेट वोटर समजण्यासाठीचा आहे. अहो पण लक्षात घ्या की स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन SIR या निवडणूक आयोगाच्या एक्सरसाइजमध्ये 90 लाख नावं गाळली जाणं यात काही राजकारण नाही असं मानणारा किंवा म्हणणारा माणूस हा फक्त एलियनच असू शकतो. TMCचा असा आरोप आहे की मुस्लिम, मतुआ आणि राजवंशी समाजाच्या लोकांना जाणीवपूर्वक मतदानापासून रोखलं जात आहे. हे लोक तृणमूलचे हक्काचे मतदार आहेत म्हणून त्यांना टार्गेट केलं जात आहे असं TMCचं म्हणणं आहे. मुर्शिदाबाद, मालदा, उत्तर आणि दक्षिण परगणा, नदिया हे जे जिल्हे आहेत पश्चिम बंगालमधले, तिथे मतदार यादीतून सगळ्यात जास्त नावं कट झाली आहेत आणि हे साधारण महत्त्वाचे कोर कॉन्स्टिट्युएन्सीज इथे आहेत TMCच्या असंही म्हटलं जातं. म्हणून ही मार्जिन सेन्सिटिव्ह इलेक्शन बंगालमध्ये असणार आहे. कारण जर या जिल्ह्यांमध्ये मतदानाचा टक्का थोडा जरी घसरला, कमी झाला, लोकांनी नाही मतदान केलं तर या निवडणुकीचा निकाल पूर्णपणे पालटू शकतो. हे सगळं बाहेरून आलेल्या भाजपनं सरकारी यंत्रणा हातात घेऊन कारस्थान केलंय अशी टीका ममता बॅनर्जी या प्रचाराच्या पहिल्या दिवसापासून करतायत. त्यामुळे लक्षात येतंय का की बंगालमध्ये आता कोण जिंकतं यावरनं या SIR प्रक्रियेची विश्वासार्हता सुद्धा ठरणार आहे. सो इन अ नटशेल मला हे म्हणायचं आहे की ही जी 4 राज्य आहेत ना, की आसाम, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, ही 4 राज्य युनिक राज्य आहेत. म्हणजे त्यांचा एक इसेन्स आहे, त्यांची एक ओळख आहे. ती ओळख ते अभिमानानं मिरवतात, प्रामाणिकपणे जपतात. आणि त्यामुळे जेव्हा ह्या 4 युनिक राज्यांचं एकत्र इलेक्शन येतं, एकत्र मतदान होतं किंवा एकत्र त्याचा रिझल्ट जेव्हा लागणार आहे, तेव्हा हे फक्त या राज्यांपुरतंच राहील तिकडचं नॅरेटिव्ह असं वाटत नाही. आणि म्हणूनच 4 तारखेला कळणार आहे की ही निवडणूक फक्त राज्य बदलणारी ठरेल की संपूर्ण देशाचं राजकीय नॅरेटिव्हच बदलणारी ठरेल. हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की तुमचं मत नोंदवा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्या चॅनलची लिंक फॉरवर्ड करा आणि आपले चॅनल सबस्क्राईब करायलाही विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये वेगळा विषय घेऊन भेटू. धन्यवाद.